जय मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आपण a अधिक b चे 20% बरोबर a वजा b चे 60%, तर a b च्या किती टक्के। बघा कशी पद्धत सॉल्व करतो आपण। या पद्धतीमध्ये a अधिक b चे 20% साचीचे म्हणजे काय घ्यायचा गुणाकार बरोबर a वजा b चे 60%। ठीक आहे, साचीचे म्हणजे काय गुणाकार, टक्के म्हणजे भागिले 100। त्यानुसार आता बघा 100 100 काय होतात कट, 20 1 20 20 3 60 म्हणजे काय होते a अधिक b इथे किती उरला a बरोबर a वजा b इथे किती उरला 3। आता हा 1 ने गुणते आणि हा काय ने गुणते 3 ने गुणते म्हणजे 1a अधिक 1b बरोबर 3a वजा 3b। a एका साइडला b b एका साइडला करून घ्या। 1b अधिक वजा आहे तर काय होते हा अधिक 3b, 3a हा अधिक आहे तर काय होतो तिकडे वजा 1a। बघा वजा आहे तर इथे आणला, इकडे b जमा केले म्हणजे हे दोन केले आपण न इकडे जमा आणि हा 1a आणि 3a तिकडे, 3a घरातच होता हा अधिकचा केला वजा 1b आणि 3b किती झाले 4b, 3a मधून 1a गेला उरले किती 2a। बघा आता a बाय b हा गुणाचा झाला भाग्याला हा 4 हा आहे दोन्हीकडे आणि याचा काटछाट जर केला आपण न बे 1 बेन बे दुनी 4 तो 2 बाय 1 बरोबर a बाय b। यानुसार a चं मूल्य काय ते आपलं 2 आणि b चं मूल्य काय ते आपलं 1। म्हणजे बघा आपण याच्यातून काय केलं a आणि b चे काय केलं आपण किंमत काढली। आता आपला प्रश्नाला तरपासून चालू याच्यात फक्त आपण मूल्य काढलं, a चं मूल्य किती निघालं आपलं 2, b चं काय निघालं 1। आता हा प्रश्न आपला a b च्या किती टक्के, a हा b च्या किती टक्के, हा जो असतो हा असतो एकूण आणि हा जो असतो हा असतो प्राप्त, म्हणजे हा यात आपण एकूणच्या ठिकाणी तर काय म्हणते b a b च्या किती टक्के आहे, तर हा आपला एकूण म्हणजे 1 गुणेला किती टक्के म्हणजे a चं मूल्य किती 2, a b च्या किती टक्के आहे तर बघा x बरोबर 2 गुणेला 100 भागेला 1 म्हणजे किती 200%। आपलं हे काय ते उत्तर येते। ठीक आहे, आणखी बघू आपण एका नेक्स्ट प्रॉब्लेम। बघा त्या प्रॉब्लेम मध्ये x वजा y चे 4/5 बरोबर x अधिक y चे 20% आहे, तर y x च्या किती टक्के आहे। म्हणजे परत या माहितीतून काय करायचं पहिले x आणि y चं मूल्य काढायचं आपल्याला। आपण लिहून घेऊ आपण आता x वजा y चे 4/5 टक्के नाही 4/5 आहे फक्त, x अधिक y चे 20%। ठीक आहे, दिलेली माहिती लिहिली आपण। आता बघा काटछाट करू आपण 20 1 20 20 5 100 एकूण बी खाली 5 आहे तिकडून बी खाली 5 आहे म्हणून दोन्ही ते काय होतं 5 कटतात, इकडलाही 5 कटतो इकडलाही 5 कटतो म्हणजे राहिलं काय आता आपल्याकडे x वजा y इथे किती उरले 4, इथं उरलं x अधिक y इथे किती उरला 1। आता काय ब्रॅकेट ओपन 4x वजा 4y बरोबर 1x अधिक 1y। परत x आणि y चे मूल्य काढून घेऊ आपण, x करा एका ठिकाणी y करा एका ठिकाणी म्हणजे हे जे दोन आहेत ते एका ठिकाणी करा 4x वजा 1x अधिक आहे तर वजा आणि हे जे दोन आहेत ते एका ठिकाणी करा 1y अधिक 4y हा वजा आहे तर काय झालं इकडे अधिक आणि हा अधिक होतो काय झाला वजा 4x वजा 1x म्हणजे किती 3x बरोबर 4y आणि 1y 5y तर x भागिले y 5 हा काय तो खाली। यानुसार आपल्याला काय भेटते मूल्य भेटलं, काय भेटलं तर x चं मूल्य किती आहे 5 आणि y चं मूल्य किती आहे 3।
आता या माहितीने आपण हे सॉल्व्ह करू शकतो. वाय एक्सच्या किती टक्के. 6 आपला काय याचा एकूण एक्सचं मूल्य किती आहे. हा प्रश्न बरोबर होता. वाय एक्सच्या किती टक्के म्हणजे जे असते एक्सचं मूल्य काय असते एकूण म्हणजे एकूण गुणिले टक्के भागेला 100 बरोबर प्राप्त. या ठिकाणी घ्यायची एक्सची किंमत आणि या ठिकाणी घ्यायची वायची किंमत असं आहे. मग सांगा एक्सचं मूल्य काय आलं. एक्सचं मूल्य किती आहे 5 चे किती टक्के. वायचं मूल्य किती आहे 3. आता हे सॉल्व्ह करू आपण. 3 गुणिले 100 भागाचा काय जातो गुणा भागिले 5. 5 1 5 5 दुनी 10 एक्स बरोबर 20 3 60 हे काय त्याचं उत्तर. एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं तुम्हाला. एक्स वजा वायचे 4/5 या प्रकारचे उदाहरण तुम्हाला एसएससीजीडी आर्मी केंद्राच्या परीक्षा सध्या नवीन तुमचा टीसीएस आयबीपीएस पॅटर्न मध्ये तुम्हाला विचारलं जातं. भरपूर वेळा तुम्हाला टीसीएस आयबीपीएस जे परीक्षा येतील त्या परीक्षेमध्ये तुम्हाला अशा प्रकारची उदाहरणं विचारल्या जातात. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.